तळेगाव दिघे ग्रामपंचायत समोर वंचित बहुजन आघाडीचे उपोषण तीव्र, तर दुसऱ्या दिवशी महिला व ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा. बघा सविस्तर न्यूज एमपीवर. प्रेक्षकांनो, विविध प्रलंबित मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संगमनेर तालुका यांच्या वतीने तळेगाव दिघे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप असून आज स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणाला तळेगाव दिघे येथील महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आलेला आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी आमची ही लढाई सुरूच राहील असे मत यावेळी वंचितच्या अजिज ओरा, वैभव मोकळ, संदीप मोकळ व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले. मित्रांनो, आज या ठिकाणी तळेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे गोरख भानुराज जगताप तालुका कार्याध्यक्ष यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे तालुका अध्यक्ष वैभवजी मोकळ, सचिन भाऊ राऊत, संदीपजी मोकळ, अमनभाई, सागर मोकळ उपस्थित आहेत. आज सकाळपासून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी आमचे गोरख जगताप यांनी हा या ठिकाणी मय गाळ प्रकल्प जो राबवण्याचं ठरवलेलं आहे प्रशासनाने, त्या जागेच्या स्थलांतराच्या बाबतीत हे आंदोलन केलेलं आहे. त्या प्रकल्पाला यांचा कोणताच विरोध नाही, परंतु तो जो प्रकल्प आहे तो लोकवस्तीमध्ये होऊ शकत नाही. लोकवस्तीमध्ये असे प्रकल्प राबवल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होणार भविष्यात. त्या ठिकाणी शाळा सुद्धा आहे जवळपास आणि त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी लोकांना जो त्रास होणार आहे त्यासाठी या ग्रामस्थांनी येऊन आमचे जे कार्याध्यक्ष आहेत गोरख जगताप यांना त्या ठिकाणी विनंती केली या गावातील लोकांनी, तर आता हे प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी नाही झाला पाहिजे. आणि त्या बाबतीत त्यांनी गोरख जगताप यांनी आणि आमच्या सर्व टीमने वंचितच्या त्याचा पाठपुरावा केला. या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन असेल, DYSP साहेब असेल, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, या ठिकाणी ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हा प्रकल्प या ठिकाणी स्थलांतर झाला पाहिजे. परंतु अद्याप त्यांनी कोणतीच कारवाई त्या ठिकाणी केलेली नाही आणि काय कारवाई करणार आहे याचं आश्वासन सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे. तो कोणत्याही पद्धतीने वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चोरके साहेब, महासचिव मधुकरराव साळवे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा महासचिव, माजी महासचिव अनिलजी जाधव साहेब, आमच्या प्रवक्ता उत्कर्षताई उपोटे, दिशाताई शेख, तर राज्याचे उपाध्यक्ष किशन चव्हाण सर, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या आंदोलनाकडे लक्ष आहे आणि लवकरच 1-2 दिवसात सर्वच या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगतो की हे आंदोलन खूप तीव्रतेने केलं जाईल. या ठिकाणी यांनी आम्हाला मरण उपोषण पुकारलेलं आहे. अद्याप यांची मेडिकल चेकअप झालेली नाही. त्याचप्रमाणे कोणतेही अधिकारी या ठिकाणी येऊन व्यक्तीच्या त्यांची चौकशी केली नाही. म्हणजे हा तुमचा सगळा जो कारभार, भोंगळ कारभार चालू आहे, ह्या तुम्ही सगळं ध्यानात ठेवलं पाहिजे. तर आम्ही यामागे आंदोलन खूप मोठ्या पद्धतीने केलं जाईल. त्या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, तसेच ग्रामस्थ या ठिकाणी येऊन यांना पाठिंबा देत आहेत. या उपोषणाची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी अशी मी त्यांना या आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.